कालपर्यंत आम्ही फक्त फोटोमध्ये पाहिलेली ही जागा आज फायनली अनुभवतोय. आम्ही तुम्हालाही घेऊन जातोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन सांगला. आमची ही जर्नी सुरू झाली आहे रेकॉन्ग्पिओवरून HRTC बस थ्रू. आमची ही जर्नी टोटल 3-3.5 तासाची आहे. तुम्ही रस्त्यावरती जेवढे सिनिक व्ह्यूज बघताय ना, तेवढीच आम्हाला भीतीही वाटत होती. कारण एका साईडला एकदम खोल आणि समोर बघितलं तर सिंगल लेन अँड ॲट अ टाईम फक्त एका साईडच्याच गाड्या जाऊ शकत होते. त्यात कन्स्ट्रक्शनचं काम देखील चालू होता. तर साईडच्या लेनवरती 2-2 तास गाड्या थांबले होते. पर कहते हैं ना, कभी कभी लक भी काम आता है. आज हमारा वही दिन था. आमच्या साईडच्या गाड्या थांबवल्याच नाही. आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. इथून आमचं स्टे लोकेशन हार्डली 1 to 1.5 किलोमीटर लांब होतं. सो वी डिसाइडेड टू टेक अ वॉक. आय थिंक डेस्टिनेशन तर परफेक्ट असायलाच हवा, बट स्टे लोकेशन त्याहून परफेक्ट. अँड आम्ही चूज केलं आहे जॉस्टेल सांगला. तुम्ही बघू शकता रूम एकदम एस्थेटिक आणि रूमच्या समोर हा सुंदर व्ह्यू. एस्थेटिक रूम, सुंदर व्ह्यू अँड इतकं टायरिंग जर्नी नंतर असा एकदम टेस्टी जेवण जर भेटलं ना, त्याला असं हिंदीमध्ये म्हणतात सोने पे सुहागा. आम्ही इथे मला असं वाटतंय लाईफचा बेस्ट राजमा चावल टेस्ट केलाय. एकदम टेस्ट. खरं सांगू तर इथला हॉस्टेल खूप सुंदर आहे. तरी आम्ही डिसाईड केलंय की जवळपास वॉकिंग डिस्टन्सवरती जे काय लोकेशन असेल ते फिरूया. जसं तुम्ही बघितलं, काल आपण कल्पा एक्सप्लोअर केलं आणि आज आपण आलो आहोत किन्नौरमधील असंच एका सुंदर ठिकाणी, ते म्हणजे सांगला व्हॅली. इथे तुम्हाला बरंच काही गोष्टी बघायला भेटतील. म्हणजे स्नो कवर्ड माउंटेन्स झाले, इथली ट्रेडिशनल विलेज. तर सर्वात आधी आपण आलो आहोत सांगलामधील प्रसिद्ध बेरिंगनाथ टेम्पलमध्ये. मेन म्हणजे इथल्या स्थानिक लोकांचं आहे ना, या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. बऱ्याच वर्षांपासून हे त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. आणि आपण जसं कल्पामध्ये बघितलं, या मंदिराचे आर्किटेक्चर देखील सेम त्यांच्या किन्नौरी ट्रेडिशनल मध्येच बांधलेलं आहे. म्हणजे लाकूड आणि दगडांचं एवढं सुंदर बांधकाम तुम्ही बघू शकता. आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर मंदिर आम्हाला बंद भेटलं, कारण आम्ही जेव्हा इथे स्थानिक लोकांना विचारलं तेव्हा कळलं की या मंदिरात ठराविक वेळेतच दर्शन दिलं जातं आणि काही वेळा धार्मिक विधी किंवा स्थानिक परंपरेमुळे मंदिर पर्यटकांसाठी बंद ठेवलं जातं. शिवाय मंदिराच्या आतील गर्भगृहात बाहेरील पर्यटकांना नेहमीच प्रवेश दिला जातं असं नाही. त्यामुळे आम्हाला मंदिराचं सुंदर पारंपरिक किन्नौरी आर्किटेक्चर फक्त बाहेरूनच पाहावं लागलं. आणि मंदिराला लागूनच आता आपण आलो आहोत बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीकडे. आणि इथे आल्यावर सर्वात आधी जी गोष्ट जाणवते ती म्हणजे शांतता. आणि आता आपण निघालोय आपल्या आजच्या सर्वात फेवरेट स्पॉटकडे, तेच म्हणजे बास्पा रिव्हर. खरं सांगायचं झालं तर सांगलाला येण्याचं एक मोठं कारण आहे, ती म्हणजे ही नदी.
सांगलामध्ये पूर्ण दिवस स्पेंड केल्यानंतर म्हणजे आता आम्ही दुपारीच बाहेर पडलो. इट्स 6 PM राईट नाव. इतकं पीसफुल वाटतंय. म्हणजे इथली लोक, नेटवर्क म्हणजे फोनचा नेटवर्क असेल नसेल पण लोकांमध्ये जे कनेक्शन आम्ही बघितलं इथे, इथल्या घरं जे बघितले आम्ही वुडन, एकदम वुडन हाऊसेस आहेत. एक साइड माउंटन, एक साइड रिव्हर. अँड इथली लाईफस्टाईल ना खूप स्लो वाटतेय मला. म्हणजे छोटंसं गाव आहे, सगळ्या गोष्टी खूप नियर बाय आहेत, वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. आम्ही जेव्हा इथे आलो बासपा रिव्हर साईडला बसलोय आम्ही आता आणि छान आम्ही टाइम स्पेंड केलाय सोबत. इथे गर्दी नाहीये, लोक जास्त नाही दिसले आम्हाला. टुरिस्ट खूप कमी टुरिस्ट दिसले है ना. अँड म्हणजे किती दिवस फिरू शकतात ते लोक इकडे? हार्डली तुम्ही एका दिवसात सांगला कम्प्लीट करू शकतात. म्हणजे सांगलामध्ये जास्त काही असं म्हणजे विजिट करण्यासाठी स्पॉट नाहीये. तुम्ही इथे येऊन जस्ट एकदम तुम्हाला पीसफुल जर पाहिजे असेल ना तर तुम्ही सांगलाला या. एक दिवस बासपा नदीच्या काठी जसं आम्ही बसलोय तसं एन्जॉय करा. एक टेम्पल आहे तिथे जाऊन तुम्ही मस्त पीसफुली दर्शन करा. आणि अजून एक शिवजींचं टेम्पल आहे. त्याची माहिती आम्हाला बसमध्ये येताना दिली होती. गंगा रंग जे रिव्हर आहे ना, जे आम्ही कैलाश पर्वतच्या इथून ते पाणी येतं असं बोलले ना ते. सो काहीतरी स्टोरी सांगितली त्यांची, पण एक्झॅक्टली आम्हाला पण माहित नाही ती स्टोरी काय आहे म्हणून. पण आम्ही तिथे गेल्याशिवाय आम्ही तुम्हाला ते जास्त इन्फॉर्मेशन आता सध्या देऊ नाही शकत है ना. बट वी आर प्लॅनिंग की आता आमच्याकडे वेळ असेल तर आम्ही तिथे जाऊ आणि तुम्हाला ती जागा दाखवू. अँड मार्केट पण छोटंसं आहे, छोटीशी जागा आहे. बट स्लो लाईफ, जर तुम्हाला रॉ लाईफ जगायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. कारण की सगळं इतकं पिंटरेस्टी वाटतंय ना. म्हणजे माझ्यासमोर मी असा व्ह्यू बघतेय, मला बिलीव्ह नाही होते की आम्ही सांगलामध्ये आलोय आणि इतकं सुंदर फील होतोय इकडे. म्हणजे फीलच वेगळा आहे. नदीच्या खळखळ पाण्याचा आवाज, ती शांत हवा, दोन्ही बाजूला डोंगर आणि त्या डोंगराच्या मधून येणारी ती नदी. म्हणजे एकदम जे आपण लहानपणी पुस्तकांवर बघायचे जे चित्र आहेत ना, एक्झॅक्टली सेम. म्हणजे त्याच्यात काहीच डिफरन्स नाही. मेन मला काय आवडलं माहितीये, एकही टुरिस्ट मला दिसलं नाही. 2-3 लोक होते, तेही गेले. सो आता हे पूर्ण ठिकाणी आम्हीच आहे. फक्त एक मी सांगेल, जर तुम्ही बासपा रिव्हरच्या आसपास घेताय तर जास्त पाण्याच्या जवळ जाऊ नका. आपल्या सेफ्टी काळजी घ्या आणि कचरा करू नका. हा महत्वाचा, कचरा करू नका. निसर्गाला आहे तसं त्याचं सौंदर्य तसंच ठेवा. आता आम्ही मार्केटला जाऊ आणि 1-2 जागा असेल तर बघू, किंवा आम्ही जस्ट जो हॉस्टेलला जाऊन एन्जॉय करणार आहे, चिल करणार आहे. मोमोज खायचे आहेत मला, सो आम्ही तिथे मोमोज खाणार आहे. आता आपण आलो आहोत गंगाराम जवळ. जसं आपण आधी सांगितलं होतं, हे ठिकाण आपल्याला नक्की एक्सप्लोअर करायचं होतं. इथे एक सुंदर आणि शांत मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच भगवान शिवांचं शिवलिंग देखील आहे. अगदी शेजारीच एक छोटासा नैसर्गिक झरा वाहतो. स्थानिक लोकांच्या मते या झऱ्याचं पाणी अतिशय पवित्र मानलं जातं. या ठिकाणाहून तुम्हाला किन्नौर कैलासचं अप्रतिम दर्शन देखील होतं. तर सांगलामधील हा आपला प्रवास इथेच संपतो. पण आपल्या हिमाचल जर्नीमध्ये अजून खूप काही ठिकाण, खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे. त्यामुळे पुढचा व्लॉग नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट करून सांगा सांगलामधील तुम्हाला कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं. आणि अशाच ट्रॅव्हल ॲडव्हेंचरसाठी आपल्या दिवनील चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग.